Today I am going to welcome to online class 9 science part 2nd. Topic name classification of the plant. Topic 6. This is chapter of the previous lecture of the point explained. This is the in previous lecture of the classification of the plant dividation and classification of the in division, 3 division: Thylophyta, Bryophyta and Ptelodophyta. The 3 is a condition of the variety of the in plant structure, condition, reproduction. This is a 3 is a plant very different is the condition in naturally in difficulties of in this Thylophyta, Bryophyta, Ptelodophyta. This is the 3 is a types of in plants. This is a structure, this is a in tissue, this is a in foods, reproduction system. Very difficulties and very different of the 3 condition of the plant. Start up to this point of start. This is a lecture. This is a lecture of the start of the point. And point name pentagrams. Pentagrams means Bijpatri. Pentagrams means Bijpatri. What is a Bijpatri? What is pentagrams? कशाला बीजपत्री म्हणायचं? बघा या पाठामध्ये आपण पॉइंट चालू करतोय. पॅराग्राफ म्हणजे बीजपत्री. त्याच्या अगोदर आपले काही पॉइंट झालेले आहे. बीजपत्री म्हणजे काय, अबीजपत्री म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बीजपत्री म्हणजे काय की ज्या वनस्पतीला बिया येतात, ज्या वनस्पतीच्या फळामध्ये बिया निर्माण होतात अशा वनस्पतींना बीजपत्री म्हणतात. आणि तसंच ज्या वनस्पतींना सर्व अवयव येतात, मग ते कोणते अवयव, फुलं असू देत, फळे असू देत, पानं असू देत, मूळ असू देत, खोड असू दे, या सर्व अवयव ज्या वनस्पतींच्या मध्ये असते ती वनस्पती म्हणजे बीजपत्री. दिस इज अ पॅराग्राफ. आणि ज्या वनस्पतीमध्ये बी निर्माण होत नाही, ज्या वनस्पतीमध्ये या सर्व अवयवांचं अस्तित्व नसतं, त्या वनस्पतींना जिम्नोस्फेअर असं म्हटलं जातं, म्हणजे अनावृत्ती बीज किंवा अबीजपत्री असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या 2 कंडिशन मध्ये काय डिफरंट आहे. एकामध्ये फळे येतात, एकामध्ये बीज निर्माण होतं, दुसऱ्यामध्ये बी फळच निर्माण होत नसल्यामुळे बीज तर निर्माण कुठून होणार, बरोबर. आता तेच बघायचं आहे की या दोन्हीतला फरक काय की पॅराग्राफ म्हणजे बीजपत्री, पुन्हा त्या बीजपत्रीमध्ये पुन्हा 2 गट पडतात. नेक्स्ट पॉइंट ऑफ द जिम्नोस्फेअर. जिम्नोस्फेअर म्हणजे अनावृत्ती बीज. म्हणजे बघा बीजपत्रीमध्येच पुन्हा 2 ग्रुप पडले आहेत. एक जिम्नोस्फेअर म्हणजे काय, अनावृत्ती बीज, आणि एनोस्फेअर म्हणजे आवृत्ती बीज. बघा दिस इज जिम्नोस्फेअर मीन्स अनावृत्ती बीजपत्री, दिस इज एनोस्फेअर म्हणजे आवृत्ती बीजपत्री. फर्स्ट जिम्नोस्फेअर मीन्स दिस इज अनावृत्ती बीज. अनावृत्ती बीज मीन्स अनावृत्ती असं का म्हटलं जातं, ज्या वनस्पतीच्या फळामध्ये बी निर्माण होत नाही किंवा त्या वनस्पतीला कोणता अवयव निसर्गाच्या स्वरूपात येत नाही, तो वनस्पती म्हणजे काय, अनावृत्ती. म्हणजेच काय, त्या वनस्पतीमध्ये बी निर्माण होत नाही, त्याला फळ येत नाही, कोणत्या पद्धतीचं त्याला अवयव फुटत नाही, त्यामुळे त्याला अनावृत्ती बीज असं म्हटलं जातं. अशा कोणत्या वनस्पती आहेत बघा, कॅकस, क्रिसमस, ॲबिकसस. दिस इज ऑब्झर्व ऑल गार्डन प्लांट लाईक. तुम्ही जिथं गार्डनमध्ये बघितलं तर
काही गार्डनमध्ये अशा पद्धतीची वनस्पती लावली जातात आणि त्या वनस्पतीमध्ये जर स्वरूप बघितलं तर त्या वनस्पतीमध्ये नेचर जर बघितलं तर त्या वनस्पतीचे नेचर असं असतं की त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारे अवयव येत नाही. वनस्पतींना कोणते पानं फुलं फळं फुटलेले नसतात किंवा आलेले नसतात. तिथं त्याच्यामध्ये बी निर्माण होत नाही. एक रूटच्या माध्यमातूनच किंवा मुळाच्या माध्यमातूनच किंवा त्यांचे एक वाढ हे ऑटोमॅटिक बी विदाउट बीच्या आधारे हे केलं जातं. क्रिसमस, अबिकसस, लायली इसेक्ट्रा कम्पेअर द नोट सिमिलरिटीज. या वनस्पतीमध्ये या दोन गटामध्ये काय फरक आहे. ज्या वनस्पतींना काही फुलं फळं येत नाही त्यांच्या वनस्पतींचं साम्य वेगळं आहे आणि ज्या वनस्पतीला पानं फुलं फळे येतात याचं साम्य वेगळं आहे. जिम्नोस्पर्म आर मोस्टली एव्हरग्रीन पॅरेंटल ओडिडेर स्टेम विदाउट ब्रँचेस. म्हणजे जिम्नोस्पर्म अनावृत्ती वनस्पतींना कोणत्या प्रकारचे फांद्या येत नाहीत किंवा फांद्या फुटत नाही. दिस इज लिव्स फॉर्म अ क्राउन. दिस अ प्लांट बियर मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट सॅप्रॉली सम प्लांट. म्हणजे त्या वनस्पतींना पानं येत नाही आणि त्यांच्यामध्ये पण असं आहे वनस्पतींच्या मध्ये ती वनस्पती फिमेल आहे का हे मेल आहे याच्यावर पण आपल्याला सांगता येतं. जी वनस्पती मेल आहे जी फिमेल आहे यांच्यामध्ये कोणते अवयव येतात याच्यामध्ये कोणते अवयव येत नाहीत हे पण आपल्याला या वनस्पतींच्या माध्यमातून आपल्याला बघता येतं. प्लांट डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग. म्हणजे त्या वनस्पतींना अनावृत्ती वनस्पतीमध्ये वनस्पतींना बीला आवरण बीज निर्माण होत नाही आणि त्या वनस्पतीला कव्हरिंग म्हणजे आवरण तयार होत नाही. दिस इज अ प्लांट डू नॉट फॉर्म फ्रूट्स आर देअरफॉर कॉल्ड जिम्नोस्पर्म. ज्या वनस्पतीमध्ये फळ निर्माण होत नाही फळच येत नाही आणि त्या फळाच्या मध्ये बी निर्माण होत नाही अशा वनस्पतींना जिम्नोस्पर्म असं म्हटलं जातं. दिस इज अ जिम्नोस्पर्म. दिस इज अ ऑफ प्लांट डू नॉट फ्रूट अँड आर देअरफॉर कॉल्ड जिम्नोस्पर्म. म्हणजे ज्या वनस्पतीमध्ये फळ निर्माण होत नाही किंवा फळच येत नाही अशा वनस्पतींना जिम्नोस्पर्म असं म्हटलं जातं. दिस इज ऑल ऑफ द गार्डन ऑब्झर्वेशन लाईक इज अ कॅक्टस, क्रिसमस, लिली इज अ वनस्पती एक्झाम्पल. दिस इज अ इन प्लांट एक्झाम्पल. जे वनस्पतीची उदाहरणे आहेत लिली, कॅक्टस, सायकस, क्रिसमस ट्री, हॅबिस्कस या तीन वनस्पतींची उदाहरणं आहेत. या तिन्ही वनस्पती जर बघायला गेलं तर या तिन्ही वनस्पती म्हणजे काय काय त्यांचं बघायला गेलं तर यांच्यामध्ये कोणते फळ निर्माण होत नाही, यांच्यामध्ये कोणते फूल येत नाही, यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं काही खोड किंवा पानं येत नाहीत. म्हणजे यांच्यात बघायला गेलं तर साम्य भरपूर असं बघायला गेलं की यांच्यामध्ये फरक आहे. बघा इथे उदाहरण दिले बघा. सायकसचं उदाहरण बघा इथे दिलेलं आहे. सायकस वनस्पती बघा अशा प्रकारचं येते. दुसरं बघा जिम्नोस्पर्म म्हणजे बघा याला कोणत्या प्रकारचं इतर वनस्पती पद्धतीने यामध्ये कोणतं आवरण दिसत नाही. म्हणजे ही वनस्पती जिम्नोस्पर्म म्हणजे याला फळ येत नाही फूल येत नाही कोणतंच अवयवाला येत नसल्यामुळं हा वनस्पती काय जिम्नोस्पर्म असं म्हणलेलं आहे. बघा प्लांट डू नॉट फॉर्म फ्रूट अँड आर देअरफॉर कॉल्ड एज जिम्नोस्पर्म. म्हणजे काय की या वनस्पतीमध्ये फळ निर्माण होत नाही अशा वनस्पतींना जिम्नोस्पर्म असं म्हटलं जातं. डिव्हिजन सेकंड अँजिओस्पर्म म्हणजे आवृत्ती बीज. जिम्नोस्पर्म म्हणजे आवृत्ती बीज. आता आवृत्ती बीज म्हणजे काय ज्या वनस्पतींना फळे येतात आणि त्या फळांच्या मध्ये बी निर्माण होते अशा वनस्पतींना अँजिओस्पर्म असं म्हटलं जातं. म्हणजे आवृत्ती बीज असं म्हटलं जातं. दिस इज अ अँजिओस्पर्म example of the seeds, corn, pans, groundnut. म्हणजे अशा काही वनस्पती आहेत की त्या वनस्पतीमध्ये एकापेक्षा एक किंवा एकपेक्षा जास्त बिया असतात अशा वनस्पती म्हणजे आवृत्ती बीज. मग एक बिया असून दे दोन बिया असून दे तरी ते आवृत्ती बीज असं म्हणलं जातं. उदाहरणार्थ जी वनस्पती त्या वनस्पतीमध्ये फळांच्या मध्ये बिया निर्माण होतात अशा वनस्पतींना अँजिओस्पर्म असं म्हटलं जातं आवृत्ती बीज असं म्हटलं जातं. दिस इज नेक्स्ट say the need seeds corn, buns, groundnut, turmeric, mango, wheat etc. बघा तुम्ही घरी आपण जे कडधान्य आहे मका, गहू, डाळी
बरोबर का? असे काही कडधान्य घ्यायचे, ते कडधान्य 8 ते 10 तास पाण्यामध्ये बुडवत ठेवायचे आणि 8 ते तास पाण्यामध्ये बुडवल्यानंतर त्या कडधान्यांचे एका बियापासून 2 समान भाग होतात. अशाच बियांना आवृत्ती बीज असं म्हटलं जातं, म्हणजे ॲग्नोस्फेअर असं म्हटलं जातं. म्हणजे एका बीपासून समान 2 भाग होतो, 2 समान पाकळी होते. मग चिचूक असून दे, शेंगदाणा असून दे, मका असून दे, सोयाबीन असून दे, म्हणजे ज्या इथं कडधान्यांची बिया घेतो त्या ज्या कडधान्यांच्या बियाचा 2 समान भाग होतो, अशा 2 समान भागांना ॲग्नोस्फेअर या आवृत्ती बीज असं म्हटलं जातं. The flower this plant bear and their reproductive organs. Flowers develop into fruits and seed formed with fruits. ज्या वनस्पतीमध्ये फळात निर्माण होतं, ज्या वनस्पतीला फळे येतात त्या वनस्पतीमध्ये बी निर्माण होतात, अशा वनस्पतींना आवृत्ती बीज असं म्हणायचं. म्हणजे दिस इज अ फ्लावर्स डेव्हलप इनटू फ्रूट्स अँड सीड्स. ज्या वनस्पतीमध्ये ज्या फळांच्या मध्ये बी निर्माण होते अशा वनस्पतीला काय म्हटलं जातं की आवृत्ती बीज असं म्हटलं जातं. द प्लांट whose seeds can be divided into 2 equal halves dicotyledons are called plant. Those whose seeds cannot divided into equal parts. ज्या वनस्पतीच्या फळामध्ये एक बी असतं त्याला मोनोसायटिनोड असं म्हटलं जातं, आणि ज्या वनस्पतीच्या फळामध्ये 2 बिया असतात त्याला डायसायटोलोडस असं म्हटलं जातं. दिस इज अ प्लांट ऑफ द फ्रूट 1 seeds of the monocotyledons and this is a 2 seeds of the dicotyledonous. मोनोसायटोलिडनस, डायसायटोलिडनस. म्हणजे ज्या फळांच्या मध्ये एक बी असतो त्याला मोनोसायटोलिडस असं म्हटलं जातं, आणि ज्या फळांच्या मध्ये 2 बिया असतात त्याला डायसायटोलिडनस. 2 बिया असतात त्याला डाय म्हणतात आणि एक बी असतं त्याला मोनो असं म्हटलं जातं. बरोबर? बघा, दिस इज द प्लांट ऑफ द सीड. 1 seeds of the monocotyledonous and 2 seeds of the dicotyledonous. म्हणजे ज्या वनस्पतींच्या फळामध्ये एक बीज निर्माण होते त्याला मोनो असं म्हटलं जातं, आणि दुसरं म्हणजे काय, ज्या वनस्पतीच्या फळामध्ये 2 बिया निर्माण होतात त्याला डायसायटोलिडनस असं म्हटलं जातं. दिस इज ऑफ द 2 पॉइंट जिम्नोस्फेअर अनावृत्ती बीज, ॲग्नोस्फेअर आवृत्ती बीज. जिम्नोस्फेअर and ॲग्नोस्फेअर very different with condition. Gymnosperm without seeds, ॲग्नोस्फेअर seeds. Gymnosperm is body part of the plant, fruit, seed, leaves, root. And जिम्नोस्फेअर मध्ये कोणत्या प्रकारचे वनस्पती अवयव येत नाही. ॲग्नोस्फेअर मध्ये सर्व प्रकारचे जे वनस्पती अवयव आहे हे वनस्पती अवयव इथं डेव्हलपिंग होतात. दिस इज द नेक्स्ट पॉइंट. दिस इज अ ॲग्नोस्फेअर इज अ 2 condition. This is a fruit of the 1 seed. Is the name monocotyledonous. This is a fruit of the 2 seeds in dicotyledonous. ज्या वनस्पतीच्या फळामध्ये एक बी असतं त्याला मोनोसायटिनोडस म्हणायचं, आणि ज्या वनस्पतींच्या बियामध्ये 2 बी, ज्या वनस्पतीच्या फळामध्ये 2 बिया असतात त्यांना डायसायटोलिडनस असं म्हटलं जातं. नेक्स्ट, मोनोसायटिनोडस and dicotyledonous इन अ डिफरंट. बघा आता या दोन्हीचा फरक बघायचा आहे की एक बीज आणि द्विबीजपत्री. ज्या वनस्पतीमध्ये, ज्या फळामध्ये एक बी असतं त्याला एक बीजपत्र असं म्हटलं जातं, आणि ज्या वनस्पतीमध्ये 2 बी असतात त्याला द्विबीजपत्र असं म्हटलं जातं. बघा आता या दोन्हीतला आपण फरक बघायचा आहे, डिफरंट बघायचा आहे. या दोन्हीतला आपण टेबल आता पान नंबर बघा 79. देर आर ऑफ द डिफरंट. दिस इज अ डिफरंट ऑफ द डायकोtyledonous प्लांट, मोनोकोtyledonous प्लांट. बघा आता तर तुमच्या पुढे दिलेला टेबल आहे पान नंबर 79 वरती हा टेबल आहे. बघा आता डायकोtyledonous म्हणजे काय, द्विबीजपत्री. मोनोकोtyledonous म्हणजे काय, एक बीजपत्री.
समजलं का? या दोन्हीतला फरक बघायचा आहे. म्हणजे बघा, ज्या वनस्पतीमध्ये एक बी असतं त्यांना मोनोसायटिलस असं म्हटलं जातं आणि त्या वनस्पतीमध्ये 2 बी असतात त्याला डायसायटिलस असं म्हटलं जातं. बघा आता, सीड्स 2 सायटिलिडनस. ज्या वनस्पतीमध्ये 2 बी असतात त्याला सायटिलिडनस असं म्हटलं जातं. सिंगल सायटोलिडन, ज्या वनस्पतीमध्ये एक बी असतं त्याला सिंगल सीड सायटिलिडन असं म्हटलं जातं. रूट, वेल डिप्लॉइड प्रायमरी रूट, टॅप रूट. ज्या वनस्पती म्हणजे मूल पेशी असते, मूल उती असते त्यांना डायसायटिलिडस असं म्हटलं जातं. ज्या वनस्पतीमध्ये प्रायमरी रूट असतं म्हणजे प्राथमिक मूळ असतं त्या वनस्पतींना सायटिलिडस असं म्हटलं जातं. सेकंड, मोनोसायटिलिडस फायबरी रूट्स. म्हणजे मोनोसायटिलिडसमध्ये ज्या वनस्पतीमध्ये तंतुमय मूळ असतात त्यांना मोनोसायटिलिडस असं म्हटलं जातं. बघा, डायसायटिलिडस म्हणजे काय? याच्यामध्ये 2 बिया निर्माण होतात, याच्यामध्ये 1 बी निर्माण होतो. दुसरं बघा, रूट. ह्याच्यामध्ये प्राथमिक मूळ असतं, याच्यामध्ये फायबरिक मूळ असतं. स्टीम म्हणजे खोड. बघा, स्ट्रॉंग हार्ड असतं. डायसायटिलिडसमध्ये एकदम खोड हे स्ट्रॉंग असतं आणि मोनोसायटिलिडसमध्ये बघा, हॉल इज अ बांबो फेल्स बनाना. म्हणजे उदाहरणार्थ केळीची झाड किंवा बांबू याचं खोड कसं असतं, केळीच्या झाडासारखं याच्यामध्ये एकदम असं लवचिकता असं खोड तयार होतं. तिसरं बघा, लीफ म्हणजे पान. रेक्टँग्युलर व्हेनेशन म्हणजे जाळीदार असतं, जाळीदार आणि पसरट. इकडे बघा, डायसायटिलिडसमध्ये जाळीदार असतं आणि मोनोसायटिलिडस म्हणजे पॅरलल व्हेनेशन असतं. नेक्स्ट, फ्लावर. फ्लावर्स विथ 4 or 5 पार्ट्स ऑफ द देअर मल्टिपल टर्मिनल्स ऑफ द. म्हणजे यामध्ये बघा, डायसायटिलिडसमध्ये 4 ते 5 फुलं लागतात आणि फ्लावर्स विथ 3 पार्ट्स मल्टिपल. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा, मोनोसायटिलिडसमध्ये 3 पेक्षा जास्त फुलं लागतात. या दोन्हीचा डिफरन्स आहे. आणि एकदा बघा, दिस इज अ डायसायटिल प्लांट्स आणि मोनोसायटिल प्लांट्स डिफरंट. फर्स्ट डिफरंट, डायसायटिल प्लांट ऑफ द 2 seeds and monocotyledons of the single seed. Second, root. Will develop a primary root dicotyledonous and fibrary roots monocotyledonous. Stem, strong hard dicotyledonous plant and hop example bamboo, fells, banana in a monocotyledonous. लेफ्ट, रेक्टँग्युलर व्हेनेशन. रेक्टँग्युलर व्हेनेशन म्हणजे जाळीदार शिरवाई. पॅरल व्हेनेशन म्हणजे समांतर शिरवाई. फ्लावर विथ 4 or 5 पार्ट्स. 4 ते 5 फुलांचे वर चतुर्भागी असं निर्माण होतं. फ्लावर्स 3 पार्ट्स ऑफ द मल्टिपल म्हणजे ते 3 फुलांच्या भागावरती चतुर्भागी निर्माण होतं, त्रिभागी असतं. बघा, आता अनेकदा सांगतो या दोन्हीचा फरक काय की डायसायटिलिडनस आणि मोनोसायटिलिडनस या दोन्हीतला फरक बघा. डायसायटिल म्हणजे 2 बिया असणारे फळ त्याला डायसायटिल असं म्हटलं जातं आणि मोनोसायटिलिडस म्हणजे ज्याच्यामध्ये 1 बी असतं त्याला मोनोसायटिलिडस असं म्हटलं जातं. दुसरं, ज्याच्यामध्ये प्राथमिक रूट असतं म्हणजे प्रायमरी रूट, ज्याच्यामध्ये प्राथमिक मूळ आहे त्याला डायसायटिलिडस असं म्हटलं जातं आणि ज्याच्यामध्ये फायबरिक रूट आहे म्हणजे तंतुमय रूट आहे ते म्हणजे मोनोसायटिलिडस. नेक्स्ट, स्टीम. डायसायटिलिडस प्लांट मध्ये खोड कसं असतं बघा, स्ट्रॉंग असतं आणि मोनोसायटिलिडसमध्ये मूळ कसं असतं, एकदम फ्लेक्झिबल असतं म्हणजे एकदम पोकळ असतं. डायसायटिलिडस प्लांटमध्ये पानांचा आकार बघा, रेक्टँग्युलर व्हेनेशन म्हणजे समान जाळीदार शिरवाहिनी असतात आणि मोनोसायटिलिडसमध्ये पॅरलल आणि व्हेनेशन समांतर असं शिरवाहिन्या असतात. फुलं बघा, आता फ्लावर्स 4 or 5 पार्ट्स ऑफ द देअर मल्टिपल. 4 ते 5 पेक्षा जास्त फुलं लागतात डायसायटिलमध्ये आणि मोनोसायटिलिडसमध्ये पॅरलल विथ 3 पार्ट्स. म्हणजे बघा, पहिल्या डायसायटिलिडसमध्ये 4 ते 5 पार्ट्स ही चतुर्भागी असतात आणि मोनोसायटिलिडस म्हणजे फ्लावर्स विथ 3 पार्ट्स मल्टिपल 3 त्रिभागी असं निर्माण असते. म्हणजे याच्या कंडिशन सांगितलेल्या आहेत. या दोन्हीतला फरक आहे बघा.
दोन्हीच्या मध्ये बघा, डायमध्ये 2 बिया असतात, मोनोमध्ये एक सिंगल बी असतो. डायसॅटो लिडोनस प्लांटमध्ये रूट बघा प्रायमरी रूट असतं, मोनोसायटसमध्ये फायबर रूट असतं. डायसॅटोमध्ये स्टीम स्ट्रॉंग असतं, मोनोसायटोमध्ये रूट फ्लेक्झिबल असतं. डायसॅटोमध्ये लेप रेक्टिअंगुलर असतो आणि मोनोसायटोमध्ये पॅरल असतो. डायसॅटोल प्लांट फ्लावर 4 ते 5 पार्ट्स and monocycle of the flower 3 parts. This is a very important of the different of the table. This is a note down of in notebook. हा टेबल अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या दोन्हीतला फरक अत्यंत महत्त्वाचा आहे. परीक्षा दृष्टिकोनानं हे तुमच्या वहीमध्ये तुम्ही व्यवस्थित त्या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. हा टेबल बघा 79 वरती टेबल केला आहे. या दोन्हीतला फरक अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि याचं वाचन करायचं आहे. राहिलेला पॉईंट आपण पुढल्या तासाला